न्यूज मध्ये आपलं स्वागत। 30 मे रोजी केडीएमसी तर्फे प्रस्तावित उड्डाण पुलाचं कारण सांगून वालधुनी येथील बुद्धभूमी जी आहे त्यावर कारवाई करण्यात आली। तिथलं अतिक्रमण हटाव मोहीम तिथे राबवण्यात आली। मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या बुद्धभूमीचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात तिथे स्तूप होते, परत भगवान बुद्धांच्या मूर्त्या होता, त्याला सुद्धा हानी पोहोचलेली आहे। आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तिथे संताप व्यक्त करण्यात आला आणि भंतेजी होते त्यांनीही सांगितलं की कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नव्हती त्यावेळेस आणि अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि खूप मोठ्या प्रमाणात हा आक्रोश बाहेर आला। मात्र नक्की हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीनं यासाठी लढा देणार आहेत यासाठीच आपण आज चर्चा करणार आहोत। आणि आपल्यासोबत आता इथे भीमशक्ती सेनेचे सुद्धा इथे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपण सुरुवातीला या विषयावर बोलणार आहोत, त्या आहेत भीम शक्ती सेना आणि महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा दळवी। त्या स्वतः ऍडव्होकेट आहेत, वकील म्हणून ते काम करतायत आणि एकूणच हे काय प्रकरण आहे, सुरुवातीला आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 30 मेला जो लांछनास्पद जो प्रकार घडलेला आहे आणि बौद्ध धर्मियांचं जे प्रार्थना स्थळ आहे, जी आमची धार्मिक अस्मिता तिथे जुडलेली आहे आणि त्याच्यावर जो आघात करण्यात आला त्याचा सर्वप्रथम मी भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि महिला काँग्रेसचे प्रतिनिधी या नात्याने जाहीर निषेध करते। आज मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भीमशक्ती संघटना आणि महिला काँग्रेस, तसेच माझे बंधू भीमशक्ती संघटनेचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित विभागाचे कल्याण डोंबिवलीचे काँग्रेसचे सुद्धा अध्यक्ष यांनी मिळून आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीने तथा काँग्रेसचाही त्याला पाठिंबा आहे। आपले आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब जे आमचे गुरुवर्य आहेत आणि भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यांच्या आदेशाने आम्ही कल्याण डोंबिवलीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत। कारण ज्यांनी काही हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्टनुसार त्वरित गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाहीये। म्हणजे इथे कुठेतरी प्रशासनाचा राजकीय दबाव यांच्यावर असल्याची शक्यता आहे। आणि असं त्यांनी म्हटलेलं आहे की हा 1995चा पूर्वनियोजित ब्रिज आहे किंवा रस्ता आहे। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये असे कितीतरी जागा आहेत किंवा हॉटेल्स आहेत जे अनधिकृतपणे चालत आहेत आणि मग आयुक्तांचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये की काही आर्थिक उलाढाली होऊन तुम्ही तुमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय आणि केवळ बौद्ध धर्मियांवरच तुम्ही आघात करताय, हे समतावादाला धरून नाहीये। आता आपल्या कल्याणमधलं तुम्ही दीपक हॉटेल घ्याल किंवा पिंगारा बार घ्याल, असे अनेक ठिकाणं आहेत जी अनधिकृत आहेत, मात्र त्यांच्यावर कल्याण डोंबिवली नगरपालिकेच्या आयुक्तांनी कारवाई केलेली नाही किंवा कुठल्याही पोलीस प्रशासनाने इतकी ठाम भूमिका आजपर्यंत घेतलेली नाहीये। मग ती बुद्ध धम्मासाठीच का घेतली जाते, हा आमचा त्यांना सवाल आहे। आपण पाहिले असेल बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी मागील अनेक दशकापासून पूजनीय भंते व त्यांच्याबरोबर जो समूह आहे भंतीयांचा, त्यांचा त्या ठिकाणी एक सेटल पोझिशन आहे। त्या सेटल पोझिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आमची बुद्ध संस्कृती, बुद्ध अस्मिता व विपश्यना केंद्र असे आमचे धार्मिक कार्यक्रम चालू असतात व त्याप्रमाणे आमचे धार्मिक संस्कार जपण्याचे प्रयत्न सुरू असतात त्या ठिकाणी। परंतु आपण पाहिले असेल कल्याण लोकसभेमध्ये जर पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्राने धराने दिली जाते आणि त्याचवेळी आमच्या बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी त्यांना कोणत्या प्रकारची कायदेशीर नोटीस, प्रारंभिक नोटीस न देता त्या ठिकाणी एक बुद्ध मूर्तींची विटंबना केली जाते, त्याप्रमाणे बुद्ध स्तूपांची तोडफोड केली जाते व भिंतींची आमच्या गैरवर्तन केलं जातं। ही घटना अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा प्रथमतः आम्ही कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने, त्याचप्रमाणे भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने, भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। व यातून आवर्जून एक सांगू इच्छितो, जर आपल्याला आपली बुद्ध संस्कृती अस्मिता टिकवायची असेल तर आपल्याला या आंदोलनामध्ये लोकशाहीच्या मार्गाने सक्रिय सहभाग व्हायचा आहे, बुद्धभूमी वाचवायची, संविधान वाचवायचं आहे व धर्म स्वातंत्र्याची लढाई आपल्याला ताकदीने आणि जोमाने पार पाडायची। तेव्हा तुम्हाला अजून एक ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, आपले भारताचे पंतप्रधान, सर्वांचे लाडके पंतप्रधान जे बाहेर गेल्यावर आवर्जून सांगतात मैं भारत की बुद्धभूमी से आया हूं, हे सांगताना ते गौरवाने सांगतात। परंतु आज त्यांच्याच लोकसभेमध्ये आज कल्याणमध्ये आज आमच्या बुद्ध संस्कृतीवर एक प्रकारे बुलडोजर घालून आमची संस्कृती दडपण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा आम्ही पुन्हा जाहीर निषेध करतो। आणि या भाजपा सरकारचा, महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारचा आणि त्यांच्या आधिपत्याखाली चाललेल्या ह्या प्रशासकीय वर्गाचा, पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही पुन्हा बुद्ध बचाव या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत असे आम्ही छाती ठोकपणे या आंदोलनाला जन्मत
प्राप्त होण्यासाठी त्या माध्यमातून उद्या आमची बुद्धभूमी फाउंडेशन येते सर्व पक्षीय सर्व संघटनाची एक सामूहिक मिटिंग असून व त्या मिटिंगला अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते सर्व जमणार आहेत व त्यातून एक सामूहिक तोडगा घेऊन या आंदोलनाला जन आंदोलन कसं उभं राहील व बुद्धभूमी फाउंडेशन आमची कशी वाचली जाईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा ॲडव्होकेट अपेक्षा दळवी आणि भीमशक्तीचे पदाधिकारी ॲडव्होकेट अजिंक्य साळवे यांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धभूमी फाउंडेशनचा त्यांनी विषय इथं मांडलेला आहे. हा फक्त एक विषय नाही आहे. आपण जर ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर जागोजागी इथं अतिक्रमणं होत आहेत, बुद्ध विहारांवर हल्ले होत आहेत आणि बुद्ध विहारं नष्ट केली जात आहेत. आता गेल्या 1 महिन्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये विशाखा बुद्ध विहार वाढवणे गावातलं हे भूमिगत एकदम नष्टनाबूद केलं गेलं. दुसरी घटना काल परवाची आहे 24 तारखेची नवी मुंबईमधली राहुल नगर CBD बेलापूर इथली. तिथे सुद्धा बुद्धाच्या मूर्त्या तिथल्या बिल्डरनी तोडून टाकलेल्या आहेत. तिथल्या ग्रामस्थांना किंवा तिथल्या रहिवाशांना विश्वासात न घेता त्या मूर्त्या तिथून हलवल्या आणि तिथला जो जयभीम कट्टा आहे तो तोडण्यात आला. तिथे सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाहीये. उद्या तिथे आपले दलित सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथं पण आंदोलन छेडलं जाणार आहे. उद्या 5:30 वाजता DCP साहेबांनी तिथं मीटिंग बोलवलेली आहे. त्या मीटिंगमध्ये जर त्या बिल्डरांवर रमेश पटेल आणि विजय बोहडा असं त्यांचं नाव आहे, त्यांच्यावर जर उद्या गुन्हे दाखल झाले नाही ॲट्रॉसिटी अंतर्गत तर उद्या तिथे सुद्धा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि गोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं सुद्धा मोठं आंदोलन होणार आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे का हे सरकार जे आहे हे समतावादी सरकार नाही आहे. फक्त बुद्ध विहार हे टार्गेट करतात, बुद्धांच्या मूर्त्या टार्गेट करतात आणि त्या उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जात आहे. इथे कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार केला जातोय. समस्त बुद्ध समाजाला, बौद्ध समाजाला इथं न्याय हवा आहे आणि न्यायासाठी सर्व समाज, पक्ष, गट, तट विसरून एकत्रित येऊन उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. जय भीम, जय संविधान. तर हे होते सगळे भीमशक्ती सेनेचे म्हणूया आपण पदाधिकारी. आणि जसं वेगवेगळ्या पक्ष मॅटर करत नाहीये, त्यांनी सांगितलं की संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे आणि त्याप्रमाणेच तिथे बुद्धभूमी ही आत्ताची नाहीये, खूप आधीपासूनची आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात बुद्धांच्या मूर्त्या होत्या, स्तूप होते, भंतेजी तिथे होते आणि वेगवेगळे तिथे उपक्रम कार्यक्रम हे सतत व्हायचे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तिथे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. उड्डाणपूल जो प्रस्तावित आहे त्याच्यासाठी हे जे अतिक्रमण आहे असं महापालिकेने सांगितलं आणि तिथे ही कारवाई केली. मात्र यामध्ये मला वाटतं सगळं सामंजस्याने घेऊन बोलणी करून जर केलं असतं तर एवढं मोठं हे प्रकरण चिघळलं नसतं. मात्र जसं या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला न्याय हवा आहे, न्यायासाठी आम्ही लढणार शेवटपर्यंत आणि याच संदर्भात त्यांच्या आंदोलनाची दिशा त्यांनी सांगितली आणि त्या संदर्भात उद्या चर्चा होणार आहे. पुढे याबाबत काय होणार आहे ते अपडेट सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेव्हा पाहत राहा पोलीस माझा न्यूज. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.